हाय, तर आम्ही आताच उठलो बघा, कारण रात्री खूप लेट झाला. 2 वाजले सगळं आवरायला माझं, आणि झोपायला तर 2:30 वाजले, कारण लगेच झोप पण लागली नाही. कारण लेट झाल्यानंतर झोप पण आपली जाते, तर ते तसंच झालेलं माझं. मग थोडा वेळ बसले, 2:30 वाजता मग झोपले. त्याच्यामुळे आताही उठायला लेट झालेलं आहे. तर आत्ताच उठलो आहे आम्ही. आरू उठून आता गेली बाहेर खेळायला, अनिश बसलाय. आणि मग नाश्त्याची तयारी आता चालू झाली. आता फ्रेश पण व्हायचं आहे, पाणी गरम करायला ठेवते. आता डोळ्यांचं काहीतरी इन्फेक्शन चालू आहे. माझे डोळे जरा असे टोचत आहेत, असं साईडून असं आग झाल्यासारखं होते. नाही आहे, उठल्यानंतर खूपच लाल होते. आता जरा निवळेल. तर आता मुलांसाठी आता तुम्ही रात्रीचं बघितलं, आता हे बनवायचं आहे. आता बारीक करून ठेवलं आहे. डोसा पाहिजे त्यांना, आणि कुकर लावला आहे मी. म्हटलं भाजी बनवावी बटाट्याची, कारण आता चटणी वगैरे बनवायला अवेलेबल नाही काय घरात. म्हणजे आहे, मिरच्या वगैरे आहेत, तर बघू आणखीन झालं प्लॅनिंग तर बनवेन. पण आधी म्हटलं बटाट्याची भाजी, कारण काल मेथीची भाजी बनवलेली तर ती सुद्धा खाल्ली नाही त्यांनी. ना बटाट्याचीच भाजी आवडती पाहिजे होती. आरू पहिले खायची मेथीची भाजी, आता नाही म्हणते, नको. ते रात्री पण मागत होते दोघं पण बटाट्याची भाजी पाहिजे. म्हणून म्हटलं की आता डोसा पण करायचं, तर त्यासोबत त्यांना बटाट्याची भाजी पण करावी. जर झालं प्लॅनिंग चटणीचं तर बघू, मग नारळ वगैरे आणला तर मग चटणी पण करू. चालते, ठीक आहे. चला, अजून पुढे सगळं काही अपडेट तुम्हाला भेटत राहतील, त्यामुळे चॅनलवरती कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला, आता मी आवरते आणि मग तुम्हाला भेटते. तर चला, नमस्कार सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते. आजचा दिवस छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाचा तुमचा जाऊ देत, अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करते. ॲक्च्युली व्हिडिओची सुरुवात तर झालेलीच आहे, तुम्ही बघितलं. तर इथे चाललेलं आहे माझं डोसे बनवायचं, आणि डोशांची अगदी विचित्र अवस्था झाली होती. त्याचं कारण काय होतं ते तुम्हाला मी नक्की सांगेन, पुढे शेअर करेलच. तर चला, आता माझं तर चाललेलं आहे, तुम्ही पाहता डोसे बनवायचं. तर ॲक्च्युली सकाळी खूप गडबड चाललेली, कारण उठायला पण उशीर झाला होता, जसं मी तुम्हाला म्हटलं. त्यामुळं सगळं आवरायचं चाललेलं पटपट, कारण बाकीच्या कामांना पण पुन्हा उशीर होतो जर सुरुवातीच्याच कामांना जर उशीर झाला तर. त्यामुळे माझं सगळं चाललेलं पटपट आवरायचं, आणि त्यामध्ये हे डोशांनी माझी अतिशय हालत बेकार केली असं म्हणू शकता तुम्ही. तर चला, तर फायनली बघा, माझं सकाळचं सगळं आवरलं. दुपारनंतर मी काही जास्त शूट नाही केलं. तर आता निघालेले आहे मी स्टॉलवरती, आणि इथे मी आले बाहेर. स्टॉलचं सगळं मटेरियल घेऊन झालेलं आहे, आणि आता न्यायचं आहे स्टॉल. तर आता अजून मी बिल्डिंगच्या बाहेरच आहे, तर आता स्टॉल घेऊन जायचं आहे. तर आता जाणार आहे थोड्याच वेळात. आणि काय झालं, नंतर दुपारनंतर काही शूटच करायला जमलं नाही, कारण काही सगळ्या कामांना उशीर झाला पुढे. त्याच्यामुळं मग सगळी गडबडच होऊन गेली माझी. आणि रोज ह्याच वेळेस बघा मी घेऊन जात असते स्टॉल. तर चला, आता स्टॉलवर भेटू. तरी बघा, आता मी आहे गाणं लावायचं. तर आम्ही स्टॉलवर आहे आता. तर बरं लावायचं गाणं. त्याला रील्स बनवायचे आहेत, शॉर्ट्स. गाणं लावायचं. कुठलं गाणं लावायचं? कुठलं दुसरं? काय करायचं गाणं लावून? बोलून बघायचं आहे. बरं बघा, आता आहे स्टॉलवरती आपल्या. त्याला आता काहीतरी झालं, इथे खेळत असतं, इकडे तिकडे पळतो. आता घरी पण जायचंय, 8:45 वाजलेत. बरं ठेवायचं. बाय बाय कर सगळं. बरं, दुसऱ्या काढते. बरं, ह्याला रील्स करायचे, शॉर्ट्स. त्याला गाणं लावून देते, आपण घरी गेल्यावर बोलूया. बाय. हॅलो, मी आलो आहे शेवटी. घरी आल्यानंतर अनिश जरा खूपच किरकिर करत होता, मग त्याला झोपवला आधी. तो जेवला नाही, त्याने खाल्लं होतं काही स्टॉलवरती. पाणीपुरी पण भरपूर खाल्लेली, त्यामुळे तो काही भूक लागली नव्हती त्याला, आणि त्याला झोपच आलेली. झोपला तो. त्याच्यानंतर मग आम्ही दोघींनी जेवण करून घेतलं, अरुणी मी. ती अजून जागीच आहे. तर आता मला बाकीचं आवरायचं पण आहे. स्टॉलची भांडी वगैरे पडले ती घासायची, पण रात्री झोप नाही झाली. रात्री खूप जागरण झालेलं त्यामुळे, आणि दिवसभर तर दिवसभराचं चालूच आहे, त्यामुळे थोडंसं दमल्यासारखं झालं आहे. आणि आता झोप पण आली, तर आता काय करावं तीच कळत नाही आहे, कारण ती भांडी पण घासणं गरजेचं आहे. तर आता आवरते पटपट. आता हिला झोपवायचं आहे, ती म्हणते मला झोपव. तर चला, आता आज झालं काही, सकाळी जी मी डोसे करायला घेतले त्या डोश्याची अगदी तरच झाली. व्यवस्थित सगळं बॅटर झालं खूप छान असं. पहिला 2 डोसे इतके छान निघाले, आणि नंतर ते तव्याला माझ्या फेफर आलं म्हणतात तसंच. कारण काय, माझं तव्याचा प्रॉब्लेम आहे त्या,
जो म्हणजे आपला आहे ना ह्याचा पॅन असतो फ्राईंग पॅन. तर झोपेत आहे मी की काही अशी बोलते. तर फ्राईंग पॅन जो आपला असतो तर कोटिंगचा तो जो आपण डोसा वगैरे करण्यासाठी यूज करतो. तर तो ॲक्च्युली माझा इतका असा काही म्हणजे चांगला असा क्वालिटीचा जास्त असा भारीतला नव्हता, साधाच होता असा आपण घेतो असा. मॉलमधूनच घेतला होता, पण त्याला झाले 6 वर्ष इथे राहायला आले त्यावेळेस. पण अशी क्वालिटी काही त्याची एवढी खास नव्हती, असाच घेतला होता मी. पण त्यावेळेस माझा असं इतका जास्त यूज नसायचा, आरूसाठी किती थोडंफार करावं लागायचं. त्यानंतर मग आम्ही सगळे घरात म्हणजे सगळे ज्यावेळेस डिलिव्हरीनंतर इकडे मग आम्ही सगळेच होतो, आमची फॅमिली पूर्ण. त्यावेळेस ताईंचं माझं अधूनमधून आम्ही सारखं बनवायचो. तर त्याच्यावरती म्हणजे त्याचा वापर आम्ही जास्त केला त्यावेळेस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते एवढे दिवस झाले ना त्यात आणखीन त्याचं जे कोटिंग आहे ते पूर्ण निघलं आहे, म्हणजे जे ब्लॅक कलरचं कोटिंग असतं ते, तर ते पूर्ण निघलं आहे काही ठिकाणी. असं आतमधला त्याचा जो बेस आहे तो दिसतो आहे. आणि त्यामुळे का होतं आहे ते व्यवस्थित निघतच नाही, डोसा असो किंवा मग घावणे असो काही. ते जितकं कोटिंग आहे तितकं असं वर उचललं जातं आणि जिथे ते कोटिंग गेलं आहे तिथे ते चिटकूनच राहतं, सगळे तुकडे तुकडे होतात आणि सगळी वाटच लागते. आणि लास्ट टाईम ताईंनी मी करताना पण असं झालेलं. मग शेजारी कोणाकडं आहे का ह्याच्याकडं त्याच्याकडं असं करत आम्ही त्यावेळेस ते कसे तरी डोसे होते ते तेवढं बॅटर कसं तरी बनवून टाकलं होतं. आज बरेच दिवसातून माझ्या ते काही डोक्यातच आलं नाही, कारण खूप दिवस झाले. मग ह्यामुळेच मी बनवत नव्हते, कारण आपण हौसेने करायला जायचो आणि ते तव्याचा तो प्रॉब्लेम आहे माझ्या, आणि असं होतं मग सगळा मूड जातो. कधी कधी होतात आणखीन त्याच्यातून तो असा बरा आहे की कधी कधी अगदी छान निघतात, पण कधी कधी अजिबातच निघत नाही आणि नुसते असे खराबच होऊन जातं, सगळं चिटकून राहतात. आणि आज सकाळी पण तेच झालं. नशीब ते सकाळी पहिले 2 तरी मुलांसाठी निघले, नंतर ते काय होतात थोडे थोडे कण राहतात ना, त्यांनी काही माहिती ते जास्तच हे होत जातं, चिटकत जातं. आणि झाकल्यानंतर तर खूपच हे व्हायचं त्याला, म्हणजे तो उचललाच जायचा नाही. बऱ्याच ठिकाणी असे पॅच पडल्यासारखं झाले, म्हणजे ते जे कोटिंग आहे ते निघले. त्यामुळे तसंच कसं तरी तुकडे ताकडे करत मुलांना थोडंफार बनवून दिलं. पुन्हा मला मग नाश्त्याला आम्हाला पोहे बनवावे लागले. चहा नाश्ता ह्या सगळ्यात मला वेळ झाला, कारण सकाळी मी सगळं काम करून ठेवलेलं रात्री, त्यामुळे निवांत जरा उठले होते. पण म्हटलं आता पटपट डोसे बनवायचे, आणि माझे सगळं रुटीन व्यवस्थित ठरलं होतं, पण ते सगळं माझं फिसकटलं कारण खूप वेळ गेला त्याच्यामध्ये. पण ते काही हे म्हणजे त्याचं असं तुकडे वगैरे व्हायला लागले, ते मग मुलांनी असे तुकडे तुकडे खाऊन टाकले. आणि मग थोडं जे शेवटचं शिल्लक होतं ते म्हटले मी करतो, ते गेले करायला. त्याचं फारच हे झालं, तर मी शूट पण नाही घेतलं, ते करायला पाहिजे होतं. त्याचा पूर्ण असा हेच करून टाकलं, पिठलंच करून टाकलं त्यांनी. मग शेवटी थोडंच झालं, त्यामुळे मग पुन्हा मला पोहे बनवावे लागले. पोहे बनवले, नाश्ता वगैरे छानपैकी केला. मग नंतर माझी कामच सुरू झाली, आणि खूप मग मला असा टाईमपास झाल्यामुळे ना खूप पुढच्या कामांना उशीर होत गेला, आणि मग गडबड व्हायला लागली. त्यामुळे मग मी शूटच नाही केला. आणि आज ह्यांना काय झालं होतं, त्यांना अचानक म्हणजे त्याचं कारण असं की तुमच्या कमेंट्स, तुमचा रिस्पॉन्स यामुळे त्यांच्यामध्ये एक काय म्हणतो उत्साह निर्माण झालेला आहे व्लॉगिंग करण्यासाठी. तर ते म्हणतात की ठीक आहे, मी तुझ्या व्हिडिओमध्ये अधून, म्हणजे मी म्हणते त्यांना कधी कधी की तुम्ही अधूनमधून येत जा. पण त्यांना सुरुवातीपासून इतकं म्हणजे असं नाही की आवडतं नाही, पण त्यांना असं नको वाटायचं की नको बाबा, कधीतरी मी जबरदस्तीने घ्यायचे. पण आज मला स्वतःहून ते म्हटले की मी सुद्धा करणार आहे. आणि मग कधी म्हणजे मी लास्ट टाईम पण एका म्हणजे या 2-3 व्हिडिओ कधीतरी म्हटले बघा तुम्हाला, त्यांना बोलायचं होतं, त्यांना शूट करायचं होतं, त्यांचं चाललंय. तर आता आज त्यांनी घेतलं होतं शूट करायला, पण मुलांचाच गोंधळ होता त्याच्या ह्यानी मग त्यांनी व्लॉगिंग वगैरे काही केलं नाही, तसं काही शूट नाही केलं. पण त्यांनी शॉर्ट्स व्हिडिओ शूट केले, आणि माझ्यासाठी ते हे म्हणजे हेच होतं की म्हणजे आश्चर्यजनक होतं. मला ते असं काही म्हणजे वाटलंच नव्हतं की ते असं काही करतील, कारण ते म्हणत होते. पण ते अचानक कॅमेरा घेऊन आले, फोन बिन स्टिकला अडकवून, आपला जो ट्रायपॉड आणि स्टिक आहे तो, आणि मग शॉर्ट्स व्हिडिओ त्यांनी शूट केले आणि छान झाले. त्यामुळे म्हटलं चला ठीक आहे, जाऊ देत. मग ते मी अपलोड पण केले चॅनलवर, काही जणांनी पाहिलेत. जरी काही जणांनी अजून पाहिले नसतील तर नक्की चॅनलवर जाऊन चेकआउट करा, की छान असे शॉर्ट्स टाकलेले आहेत. आवडले असतील तर नक्की लाईक करा, आणि कमेंटसुद्धा करा कसे वाटतात ते. तर त्यांच्यासोबतचे व्हिडिओ आवडतात का ते सांगा, शॉर्ट्स व्हिडिओ. आता व्लॉगमध्ये मे बी उद्या परवाच्या एखाद्या व्लॉगमध्ये ते येतील, इन्व्हॉल्व्ह होतील म्हणतायत, तर बघू कधी येत आहेत. त्यानंतर एक रीलसुद्धा अपलोड केली, आणि म्हणजे ते सगळं आपल्या घरची कारभारींवरतीच अपलोड केलं आहे, घरची कारभारींच्या इन्स्टा अकाउंटवरती आणि आपल्या चॅनेलवरती.
आणि त्यांनी स्वतःचं त्यांचं जे पर्सनल अकाउंट आहे त्याच्यावरती पण ड्राफ्टमध्ये सेव्ह करून ठेवलेले आहेत शूट केलेले व्हिडिओज रील्स. तर बघू आता कधीच पब्लिश करतायत त्याच्यावरती. तर छान वाटलं कारण हा सगळा चेंज, कारण त्यांना हे म्हणजे मला कर म्हटलेले पण त्यांना असं पर्सनली करायला आवडत नव्हतं, त्यांना इंटरेस्ट नव्हता या सगळ्यात. पण येत्या काही दिवसांमधला तुमचा जो सगळ्यांचा रिस्पॉन्स आहे तो पाहून कदाचित त्यांच्या मनात ते उत्साह निर्माण झाला असावा असं मला वाटतं, कारण दुसरं काहीच रिझन नाही आहे. आणि आपलं चॅनल पण छान आता प्रगतीपथावर आहे, त्यामुळेच हा पॉझिटिव्ह चेंज त्यांच्यामध्ये झाला असेल. मला पहिल्यापासून खूप वाटायचं की त्यांनी करावं, कारण मला माहिती आहे की ते पण छान बोलतात वगैरे, ते पण काही गोष्टी चांगला एक्सप्रेस करू शकते. तर आता त्यांनी पण मनावर घेतले. तर तुम्हाला आवडतील का त्यांच्यासोबतचे व्हिडिओज बघायला, तर ते पण कमेंटमध्ये सांगा, कारण त्यांनी सुद्धा जास्त इन्स्पायर होतील आणि लवकरात लवकर करतील ते. तर त्यांच्यासोबतचे व्हिडिओज आवडत असतील, बघायला आवडतील का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कसे वाटतील, काय तुमचं काय आहे त्याच्याबद्दल मत ते पण सांगा. म्हणजे तसे ते भरपूर सपोर्टिव्ह आहेत, पण ते स्वतःहून येत नव्हते. तर आता ते तुमच्या कमेंट्स, आज तर सकाळी त्यांनी आपला व्लॉग पण पाहिला, म्हणजे अधूनमधून बघत असतात, त्यांना इतका वेळ भेटत नाही. तर मी त्या दिवशी त्यांना म्हटलं की माझे व्हिडिओज तुम्ही पाहत नाही, तर म्हटलं की मी काय पाहायचा, माझ्यासमोरच तर शूट करते, मला माहिती आहे त्या व्हिडिओमध्ये काय आहे, तर मी का आणखीन पाहायचं, त्रास होतं. तर इतकं त्यांना हे म्हणजे वेळ पण नसतो त्यांचं काम, आणि नंतर आल्यानंतर मला थोडीफार मदत स्टॉलचं आवरायला, त्यामुळे त्यात वेळ जातो. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा ते रिलॅक्स असतात त्यावेळेस मुलं त्यांच्या पाठी असतात, त्या मी कामात असल्यामुळे, त्यामुळे म्हणजे वेळ नाही, आणि कधी वेळ भेटेल तेव्हा बघतात. तर आज सकाळी त्यांनी आवर्जून मन लावून व्लॉग पाहिला की एवढ्या छान छान कमेंट्स येतात, काय तर काय आहे आणखीन काही नवीन झालं आहे त्याच्यामध्ये, ते पाहिलं. आणि आपल्या YT स्टुडिओमधून त्यांनी कमेंट्ससुद्धा सगळ्या वाचल्या आणि म्हटलं की हा छान आहे, भारी ग्रोथ झाली, मस्त, म्हणजे सगळ्यांचा असा सपोर्ट छान भेटते. आणि तेच कारण आहे जे की त्यांनी कॅमेरा फेस केला आणि स्वतःहून ते रील्स किंवा शॉर्ट्स बनवायला पुढे आले. आणि आता व्लॉगिंगमध्ये पण, म्हणजे व्लॉगमध्ये पण येणार आहेत थोडंफार, म्हटले मी येत जाईन आता. तर हा एक छान असा पॉझिटिव्ह बदल झालेला आहे, आणि याचं सगळं श्रेय मला वाटतं तुम्हालाच जाते सर्वांना, कारण तुमच्या सगळ्या पॉझिटिव्ह सपोर्टमुळे आणि तुमच्या कमेंट्समुळे, ह्या सगळ्यामुळेच त्यांना ते वाटलं असं वाटून की बाबा हां आपण पण करावं हिच्यासोबत, म्हणजे छान लोकांना पण आवडतं आहे आणि चांगलं आहे काहीतरी. आणि असं काही नाही, त्यांना चांगलंच आहे असं माहिती आहे पहिल्यापासून, त्यामुळेच तर त्यांनी सगळ्या गोष्टीसाठी ॲग्री केले. पण ठीक आहे, आता त्यांना जर वाटतं आहे तर खूप छान आहे ही आपल्यासाठी गोष्ट. आणि मग तुम्हाला काही व्हिडिओमध्ये आता इथून पुढे आमची केमिस्ट्री असो किंवा इतर काही गोष्टी पाहायला भेटतील नक्कीच. आणि असे जे आजचे शॉर्ट्स वगैरे आहेत ते तसे आवडतील का बघायला, ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, कारण आज मी काहीच वेगळं शूट नाही केलं. म्हटलं कंटाळा पण आला आहे आता मला बाकीचं काम आहे. आता ते काही रोज रोज तेच दाखवायला नको वाटतं, तर ते काही मी नाही शूट करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आता हिला पण झोप आली आहे, तर तिला मी झोपवून घेते. तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, श्री स्वामी समर्थ. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, जर अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन पण क्लिक करा. त्याचबरोबर थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तरी लगेच लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या प्रतिक्रिया पुन्हा एकदा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि इथून पुढे येणारे व्लॉग्स अगदी छान छान असणार आहेत, कारण आता बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत, इव्हेंट आलेले आहेत. तर आत्ता मी सांगणार नाही, ते मला जसे व्लॉग पडतील तेव्हाच तुम्हाला कळेल काय आहेत कोणत्या गोष्टीत. पण छान छान इव्हेंट, छान छान व्लॉग, छान छान सण, काही असो, जे काही असेल ते आलेलं आहे आणि ते तुम्हाला व्हिडिओज पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे तुम्हाला चॅनलशी कनेक्टेड राहावं लागेल, त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी, आणि खूप छान व्हिडिओ येतील. त्यामुळे असे चॅनलवरती कनेक्टेड राहा, असं सपोर्ट असू द्या. तर चला, फायनली बघा खूप झोप आली तिला, मलाच नको वाटते कसं तरी, मला पण यायला लागली. हो आता झोपवते आता हिला, माझं काम आवडते. बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट कर सगळ्यांना, बाय बाय सांग, भेटूया लवकर उद्या, तोपर्यंत सर्वांना सर्वांना बाय बाय, गुड नाईट. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, चला. बरं, चला, बाय बाय, गुड नाईट, श्री स्वामी समर्थ.